पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी, विश्रांतीचा ठाव पायी संतांचे अभाव, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी, तुका म्हणे पापे जाती संतांची अजपे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा आणि नामपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे। महाराज म्हणतात, सज्जनाचं नाव घेतलं तर तुम्ही पुण्यवंत होता। मग हा सज्जन म्हणजे नेमकं कोण? तर सज्जन म्हणजे संत। सज्जन म्हणजे संत। तुम्ही सज्जन हा शब्द फोडा। सज्जन या शब्दाचा विग्रह होतो सत अधिक जन। सत म्हणजे सत्य, जन म्हणजे माणूस। सत अधिक जन बरोबर सज्जन। सत म्हणजे सत्य, जन म्हणजे माणूस। अर्थात सज्जन म्हणजे सत्यानं वागणारा माणूस। सज्जन म्हणजे सत्यानं वागणारा माणूस आणि पूर्णतः सत्यानं वागणारा एकमेव संत असतो। संत आणि भगवंत हे सत्य असतात आणि सत्याने वागणार असतात। आणि म्हणून भगवंताला विठ्ठलाला म्हणतात, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला। भगवंत सत्य, संतही सत्य, कारण संत आणि भगवंत एकच असतात। देव ते संत, देव ते संत, निमित्त त्या प्रतिमा। संत ते प्रत्यक्ष पुरुषोत्तम, ते चालते बोलते परब्रह्म। नाथ महाराज। आणि म्हणून देव आणि संत सत्य असतात। भगवंताला म्हणतात सद चिद आनंद। भगवंत सत्य, संत सत्य। आणि म्हणून जो सत्यानं वागतो तो सज्जन असतो। परंतु इथं तुकोबारायांनी अनेक वचनी शब्द टाकलाय। पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे। सज्जनांची नावे हे अनेक वचने आले। संत अनेक असतात, भगवंत एकच असतो। आणि म्हणून अनेक वचनी शब्द आलाय तो संतासाठीच आलाय। कारण भगवंत एक असतो, संत अनेक असतात, म्हणून सज्जनांची नावे म्हणजे संत। संत आणि भगवंत सज्जन आहेत, पण सज्जनांची नावे हा अनेक वचनी शब्द आल्यामुळं इथं प्रामुख्यानं सज्जनांची नावे अर्थात सज्जन शब्द संत सुचवतो। आणि म्हणून पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे,
तुकोबाराय म्हणतात सज्जनांची नावं घेतली, सज्जनांच्या नावाचा नामजप केला तर तुम्ही पुण्यवंत होता. तर हा सज्जन म्हणजे संत. सज्जन म्हणजे संत. मग संत कुणाला म्हणायचं? आजकाल आम्ही 4 कीर्तनं आणि 4 प्रवचनं केली की स्वतःला संत म्हणून घेतो. जगही त्याला संत म्हणतं. मग खरा संत कोण? तर निष्काम कर्म आणि निष्काम हरिनामाने ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झाले, जो मुक्त आहे आणि जो मुक्तीवर भजनयुक्त आहे, तो संत असतो. ज्याच्याजवळ विवेक वैराग्य आहे, श्रीगुरूच्या कृपेने ज्याला आत्मज्ञान झाले, जो मुक्त आहे आणि मुक्तीवर भजनयुक्त आहे, आणि ज्याने प्रत्यक्षात पांडुरंग पाहिलाय आणि पांडुरंगाने ज्याची चाकरी केली, असा महात्मा संत असतो. अर्थात जो मुक्तीवर भजनयुक्त असतो तो संत असतो. मुक्तीवरी भजनयुक्त महाभागवत उद्धव, ऐसा बोधची केवळू होणे असे निष्कळू, त्याही वरी भजन शिडू माझ्या ठाई. अर्थात मुक्तीवर भजनयुक्त आहे तो संत असतो. जो ज्ञान गिळून गोविंद गातो तो संत असतो. ज्ञान गिळूनी गावा गोविंदू. जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. आणि म्हणून संताची व्याख्या सोप्यात सोपी करायची असेल तर जो देवहून देवाचं नाव घेतो तो संत असतो. आणि अशा संतांना सज्जन म्हणतात. सज्जन शब्दाचा अर्थ साधारणपणे आम्ही असा घेतो दैनंदिन जीवनात की चांगला माणूस, भला माणूस, अशांना आपण सज्जन म्हणतो की तो चांगला आहे बाबा, तो सज्जन आहे, तो भला माणूस आहे. चांगला भला अशा माणसाला आपण सज्जन म्हणतो. ठीक आहे, साधारण दृष्टीने सज्जन म्हणजे चांगला भला सद्गुणी यांना आपण सज्जन म्हणतो. पण सज्जन शब्दाचा खरा अर्थ होतो सत्यानं वागणारा मनुष्य. कारण सत अधिक जन, सत अधिक जन बरोबर सज्जन. सत म्हणजे सत्य, जन म्हणजे माणूस. जो पूर्णतः सत्यानं वागतो तो सज्जन, आणि पूर्णतः सत्यानं वागणारा संत असतो. संतांच्या जीवनात एकही दुर्गुण सापडत नाही. संतांच्या जीवनात सद्गुण ठासून भरलेले असतात. आणि म्हणूनच तुकोबाराय म्हणतात की ते दुष्ट गुण न मिळे निशेष, चैतन्याचा वास झाला माझी. ज्याच्या ठिकाणी एकही दुर्गुण सापडत नाही, सद्गुणच ठासून भरलेले असतात, तिथं चैतन्याचा वास झालेला असतो. आणि असा पुरुष संत असतो. तिथं दुष्ट गुण न मिळेची निशेष, चैतन्याचा वास झाला माझी. तात्पर्य, ज्याच्या जीवनात सद्गुण नांदतात, जो सत्यानं वागतो, असा व्यक्ती संत असतो. आणि अशा संतांना सज्जन म्हणतात. आणि अशा सज्जनाची अर्थात संतांची नावं घेतली तर तुम्ही पुण्यवंत होता. तात्पर्य, पहिल्या चरणाचा सरळ अर्थ होतो की संतांचा नामजप केला, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम असा संतांचा नामजप केला तर तुम्ही पुण्यवंत होता. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. तात्पर्य, संतांच्या नावाचा जप केला तर तुम्ही पुण्यवंत होता. पुण्य अनेक गोष्टींनी मिळतं.
पुण्याची व्याख्या करताना ज्ञानोबा लिहित आहेत, मनोनी या कारणे जे निपजे सत्वगुणे तया सुकृत ऐसे म्हणे श्रोत समूह. जे सत्वगुणातून जन्माला येतं ते पुण्य असतं. मनोनी या कारणे जे निपजे सत्वगुणे तया सुकृत ऐसे म्हणे श्रोत समूह. सत्वगुणातून, सत्कर्मातून, चांगल्या कर्मातून जे निर्माण होतं ते पुण्य असतं. तुकोबाराही पुण्याची व्याख्या करतात. महाराज लिहित आहेत की पुण्य परोपकारा, पाप ते परपीडा. परोपकारातून जे जन्माला येतं ते पुण्य, सत्कर्मातून जे जन्माला येतं ते पुण्य. या दोन गोष्टीमुळे पुण्य जन्माला येतं. शिवाय संतांच्या आणि भगवंताच्या नामातूनही पुण्य जन्माला येतं. आणि आजच्या प्रस्तुत अभंगात तुकोबारा हेच सांगतायत की सज्जन म्हणजे संत आणि संतांच्या नामजपातून पुण्य जन्माला येतं आणि तुम्ही पुण्यवंत होता. भगवंताच्या नामजपानंही पुण्य जन्माला येतं. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्यमाप. परोपकारातून पुण्य जन्माला येतं, सत्कर्मातून अर्थात सद्गुणातून पुण्य जन्माला येतं, भगवंताच्या नामजपानं पुण्य जन्माला येतं, संतांच्या नामजपानं पुण्य जन्माला येतं. या सगळ्या गोष्टीतून पुण्य जन्माला येतं. पण आजच्या प्रस्तुत अभंगात तुकोबारांनी एक वजनदार शब्द टाकलाय. नुसता पुण्य शब्द वापरला नाही, तर पुण्यवंत म्हटलंय. आणि सज्जनाच्या, संतांच्या नामजपानं तुम्ही फक्त पुण्यवान नाही तर पुण्यवंत बनता. पुण्यवंत. पुण्यवानापेक्षा पुण्यवंत शब्द वजनदार आहे, मोठा आहे, भारी आहे. पुण्यवंत, धनवंत, गुणवंत, बुद्धिवंत, विद्यावंत, जलवंत. पुण्यवान आणि पुण्यवंत जवळजवळ एकाच अर्थाचे शब्द आहेत, 19-20 म्हटल्यासारखं. पण पुण्यवानापेक्षा पुण्यवंत हा जरा मोठा पुण्यवान असतो. पुण्यवंतापेक्षा पुण्यवानापेक्षा पुण्यवंतापाशी पुण्याचा साठा विशेषत्वानं भरलेला असतो. पुण्यवानापेक्षा पुण्यवंतापाशी पुण्याचा साठा विशेषत्वानं भरलेला असतो. म्हणून पुण्यवंत हा पुण्यवानाच्याही पुढचा आहे. आणि तुकोबारा इथं विशेषत्वानं शब्दप्रयोग करतायत की पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. समुद्र आहे, समुद्रात पाणी असतं. समुद्राला जलाशय म्हणतात, पण तो खऱ्या अर्थानं समुद्र जलवंत आहे. जलाशयापेक्षा जलवंत, म्हणजे ज्यातल्या पाण्याची सीमा तुम्हाला सांगताच येत नाही, एवढं आघात पाणी आहे समुद्रात. ते लिटरमध्ये, अशा बॅरलमध्ये, टिपाडामध्ये, टँकरमध्ये मोजता येत नाही. ज्याचं मोजमापच करता येत नाही किती पाणी असेल. अगाध साठा आहे. ते जलवंत आहे, समुद्र जलवंत आहे. तसं पुण्याचं मोजमाप करता येत नाही. अगाध पुण्य, तो पुण्यवंत असतो. समुद्राची खोली किलोमीटरमध्ये, आणि ती परिपूर्णपणे आजपर्यंत कुणाला सांगता आली नाही. ठिकठिकाणी या किलोमीटरचे आकडे वेगळे असतात. कुठं एवढा किलोमीटर, तर कुठं तेवढा किलोमीटर, तर कुठं तेवढा किलोमीटर.
कुठं 100 तर कुठं 200 तर कुठं 300 तर कुठं 400 असे समुद्राच्या खोलीचे वेगवेगळे आकडे आहेत आणि ते किलोमीटरमध्ये आहेत. किलोमीटरमध्ये एवढा अगाध अगाध साठा आहे पाण्याचा. म्हणून समुद्र हा जलवंत आहे. तसं ज्याच्यापाशी अगाध पुण्याचा साठा आहे तो पुण्यवंत असतो. आणि असं पुण्यवंत तुम्ही सज्जनांची अर्थात संतांची नावं घेतल्यानं बनता. असं पुण्यवंत तुम्ही कशाने बनता? सज्जनाची अर्थात संतांची नावं घेतल्यानं. हनुमान महाराज म्हणतात की पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. मला असं वाटतं की ही पुण्यवंत हा शब्द संतांच्या नाम जपालाच लावलाय बहुतेक, असा माझा अंदाज आहे. इतरत्र फक्त पुण्य 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 शब्द आलाय. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्य माप. पण पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. माझ्या दृष्टीनं तुकोबारांनी संतांना भगवंताच्या पुढे नेऊन ठेवले. संतांनी भगवंत एकच, पण संत हे भगवंताच्या कृपेने भगवंतापेक्षा मोठे असतात. आणि म्हणून तुकोबारांनी संतांना भगवंताच्या पुढे नेऊन ठेवले. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. नुसतं पुण्य शब्द लावलाय, पण इथं पुण्यवंत शब्द लावलाय. भगवंताच्या नामाने पुण्य, संताच्या नामाने पुण्य, पण तिथं नुसता पुण्य शब्द, इथं पुण्यवंत शब्द आहे. तुकोबाराने संतांना भगवंताच्या पुढे नेऊन ठेवले. संत भगवंताच्या कृपेने भगवंतापेक्षा मोठे असतात. आणि माझे संत माझ्यापेक्षा मोठे आहेत असं कोणी म्हटलं ते भगवंताला आवडतं. तसे देवाचे शक्ती पार्थ देवासी बहुती, परी माने स्तुती गौरव असे. आणि पुत्रे मी सर्वगुणी जिनावा हे बापा शिराणी, तरी ते शारंग पाणी फळा आली. माझा अर्जुन माझ्यापेक्षा मोठा आहे, माझ्यापेक्षा बलवान आहे असं म्हटलं की भगवान श्रीकृष्णाला आनंद व्हायचा. अर्जुन भगवान श्रीकृष्णाच्या कृपेनेच भगवान श्रीकृष्णापेक्षा जास्त बलवान होता. कृपा भगवान कृष्णाचीच. भगवान कृष्णाच्या कृपेने अर्जुन भगवान कृष्णापेक्षा जास्त बलवान होता. पण माझा अर्जुन माझ्यापेक्षा जास्त बलवान आहे असं जर कानावर पडलं तर भगवान कृष्णाला आनंद व्हायचा. जसं माझा मुलगा माझ्यापेक्षा बलाढ्य आहे, बलवान आहे, काकणभर सरस आहे, बाप से बेटा सवाई. माझा मुलगा माझ्यापेक्षा बलवान आहे, कर्तृत्ववान आहे असा शब्द कानावर पडला की बापाला आनंद होतो. माझा शिष्य माझ्यापेक्षा मोठा आहे असा गुरुच्या कानावर शब्द पडला, गुरुला आनंद होतो. तसं माझे संत माझ्यापेक्षा मोठे आहेत असं देवाच्या कानावर पडल्यावर देवालाही आनंद होतो. आणि म्हणून कदाचित त्यामुळेच तुकोबाराने असं विधान केलं असावं की हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. तिथं फक्त पुण्य शब्द टाकलाय, इथं पुण्यवंत टाकलाय. पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. संताच्या नामजपातून मिळणारं पुण्य हे पुण्यवंत आहे, देवाच्या ठिकाणी मिळणारं पुण्य आहे. देवानी संत एकच असतात, एकच आहे. पण संतांचा महिमा वाढवण्यासाठी तुकोबारांनी कदाचित असं विधान टाकलं असं मला वाटतंय. देव आणि संत एकच असतात, दोघांच्या नावाने अगाध पुण्य मिळतं. पण संत हे देवाचे लाडके आहेत म्हणून थोडंसं संतांना पुढं ठेवलंय असं वाटतंय. तुकोबारा एक ठिकाणी म्हणतायत की तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, झालो होय निराळी टाकून या आशा. तुकोबारा म्हणतात आम्ही देवापेक्षा जास्त बलवान आहेत, अर्थात देवाच्या कृपेनेच, पण आम्ही देवापेक्षा जास्त बलवान आहोत. मग संत जर देवापेक्षा जास्त बलवान आहेत तर मग पुण्यही बलवानच असावं की हो. आणि म्हणून हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तिथं पुण्य आहे, फक्त इथं पुण्यवंत आहे. कदाचित संतांचा महिमा वाढवण्यासाठी तुकोबाराने असा शब्द प्रयोग केला असेल. आणि तसा संतांचा महिमा भगवंतापेक्षा मोठा आहेच हे भगवंतही कबूल करतात
आणि तुकोबाराय साक्ष देतात की तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, आम्ही देवापेक्षा बलवान आहोत पण देवाच्याच कृपेने. आणि म्हणून असा शब्द प्रयोग येतो की पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. सज्जनाची अर्थात ज्ञानोबराय तुकोबाराय अशा संतांची नावं घेतली, नामजप केला, ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम असा नामजप केला तर तुम्ही पुण्यवंत होता. किती पुण्यवंत की त्याची सीमाच नाही. समुद्रात किती लिटर पाणी सांगता येत नाही. ज्ञानदेव तुकाराम हा जप केला तर किती पुण्य मिळतं, किती पुण्यवंत होता सांगता येत नाही. अगाध पुण्य. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. हा पुण्यवंत शब्द अगदी तुमच्या पुण्याचा परिलोट जे काउंट करता येत नाही, शब्दात सांगता येत नाही, मोजता येत नाही, इतकं अगाध पुण्य. त्या पुण्याला सीमाच नाही असं पुण्य म्हणजे पुण्यवंत व्हावे. आणि ते संतांच्या नावानं होतं. असं पुण्यवंत तुम्ही संतांच्या नामजपानं होता. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम असा निरंतर जप करा, तुम्ही पुण्यवंत होता. तुम्ही संतांच्या नामजपानं पुण्यवंत तर होता हो, पण संत एवढे उदार असतात की ज्यावेळेस तुम्ही संतांचा नामजप करता तेवढ्या काळाकरता संत त्यांचं संतपद तुम्हाला बहाल करतात. ज्ञानोबाराय साक्ष देतात, माऊली लिहित आहेत, विपाय जरी आठवेला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभो अति. तुम्ही सहज जर ज्ञानदेव तुकाराम सहज म्हटले, ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम सहज म्हटले तर फायदा काय? तरी दे आपली योग्यता. विपाय जरी आठवेला चित्ता तरी दे आपली योग्यता. तुम्ही सहज ज्ञानदेव तुकाराम म्हटले तर ज्ञानदेव तुकाराम तेवढ्या काळा करतात, त्यांचं संतत्व तुम्हाला बहाल करतात. आणि ज्यावेळेस तुम्ही विशेष आवडीने ज्ञानदेव तुकाराम असा सारखा जाप करता त्यावेळेस ते तुम्हाला त्यांचं संतत्व कायमचंच बहाल करतात. विपाय जरी आठवेला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभो अति. तुम्ही ज्ञानदेव तुकाराम असा नामजप केला तर ज्ञानदेव तुकाराम त्यांचं संतपद तुम्हाला कायमचं बहाल करतात. हा संतांचा उदारपण आहे. संत उदार उदार हा संतांचा उदारपण आहे. तुम्ही त्यांचा नामजप केला, तुम्ही पुण्यवंत तर होताच हो, पण ते डायरेक्ट त्यांचं संतपदच तुम्हाला देऊन टाकतात. विपाय जरी आठवेला चित्ता तरी दे आपली योग्यता, हे असो तया ते प्रशंसिता लाभो अति. आणि म्हणून संत नामाचा जाप करायचा. संत नामाच्या जापाने संत आम्हाला संतपद बहाल करतात. संताच्या नामजपाने आम्ही पुण्यवंत बनतो. आणि हे पुण्य हे एक चलन आहे. पैसा जसं दैनंदिन व्यवहारात एक चलन आहे, तुमच्याजवळ पैसा असला की संसारातली कुठलीही वस्तू तुम्ही विकत घेऊ शकता. परमार्थातली नाही पण संसारातली कुठलीही वस्तू विकत घेऊ शकता पैशाच्या बळावर. तसं पुण्य हे एक चलन आहे. पुण्याच्या बळावर तुम्ही संसार आणि परमार्थ दोन्हीतील कुठलीही वस्तू विकत घेऊ शकता. पुण्याच्या बळावर तुम्ही देव विकत घेऊ शकता. पुण्याच्या बळावर तुम्ही संसारातली प्रत्येक वस्तू विकत घेऊ शकता. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. विठ्ठलाच्या नामाचं चिंतन केलं की पुण्य, आणि या पुण्याने काही मिळतं, काही मिळतं. काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. तुम्ही विठ्ठलाच्या नामाचा जाप केला तर प्रत्येक गोष्ट प्राप्त करू शकता. आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्यते येती लाभ घरा. तुम्ही आवडीने एकांतात विठ्ठल नामाचं चिंतन केलं तर दुर्मिळ अशा गोष्टी, अलभ्य अशा गोष्टी तुमच्या घरी सहज येतात. म्हणून पुण्य हे चलन आहे. विठ्ठल नामानं, संत नामानं
जे पुण्य मिळतं त्या पुण्याने लौकिकातली प्रत्येक गोष्ट तुम्ही मिळवू शकता आणि परमार्थातली प्रत्येक गोष्ट अर्थात आत्मज्ञान, हरिपद, संतपद, सायुज्य मोक्ष या नाना प्रकारच्या सगळ्या परमार्थातल्या गोष्टी तुम्ही मिळवू शकता. पण पुण्य हे चलन आहे. पुण्यानं काय काय होतं तुकोबरा सांगतात. तिळतिळ पुण्य साच्या पडे तरी ते बहुता जन्मी जोडे, वाचेशी नाम तुझे आतुडे, समागम घडे संतांचा. तिळतिळ पुण्य साचवा लागतं. काय फायदा होतो? तिळतिळ पुण्य साच्या पडे तरी ते बहुता जन्मी जोडे. पहिला फायदा वाचेसी नाम तुझे आतुडे. दुसरा फायदा समागम घडे संतांचा. पुण्यपदरी असेल तर तोंडात देवाचं नाव येतं आणि तुम्ही निरंतर देवाचं नाव घेऊ लागले की पुढे तुम्हाला संतांची भेट होते, आत्मज्ञान होतं आणि आत्मज्ञानानं तुम्हाला मोक्ष मिळतो, भगवंताची भेट होते किंवा मुक्तीवर भजनयुक्त असे तुम्ही संत होता. हे पुण्याचे फायदे आहेत. म्हणजे पुण्य काय झालं? कॅश आहे, पुण्य चलन आहे. अलभ्यते येती लाभ घरा, आवडी विठ्ठल गायजे एकांती, अलभ्यते येती लाभ घरा. विठ्ठल नामाचं आवडीन चिंतन केलं तर अलभ्य अतिशय दुर्मिळ गोष्ट सहज तुमच्या घरात येते. विठ्ठल नामानं पुण्यानं दुर्मिळ गोष्टी मिळाल्या म्हणजे संसारिक वस्तू मिळाल्या आणि पुण्यानं देवही मिळाला, संत मिळाले, देवही मिळाला. पण पुण्य हे चलन आहे, पुण्य हे कॅश आहे. पदरी पुण्य नसेल तर तुम्हाला काहीच मिळत नाही, तुम्ही अभागे असता. हो, नशीब जे फळफळतं, संसारातली भरभराट, नाना प्रकारची पदं ही पुण्यानंच मिळतात. आणि म्हणजे मोठी मोठी पदं मिळत आहेत, मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, राष्ट्रपती असो, हे पुण्यानं मिळतं. अनेक लोक स्पर्धेत असतात, एखादाच विजयी होतो का? पदरी पुण्य असतं. गतजन्मात कधीतरी आघात पुण्य करून ठेवलं असतं दानधर्मातून, कुठल्या तरी स्वरूपातून, आणि ते पुण्य फळत असते. उगाच मनुष्य एवढ्या मोठ्या पदावर जात नाही. पुण्याचा जलाशय असतो, पुण्याचा साठा असतो. पण पुण्य कॅश आहे. पुण्य नसेल तुम्हाला काहीच मिळत नाही. हो, तुम्हाला भिकारीच व्हावं लागतं. नशीब फळफळतं ते पुण्याने, नशीब घडतंच पुण्याने. भाग्य तेथ विलासू, सुख तेथ उल्हासू, हे असो तेथ प्रकाशू जेथ सूर्य. जिथं सूर्य तिथं प्रकाश आहे, सुख तेथं उल्हास आहे आणि भाग्य तेथं विलास आहे, अर्थात श्रीमंती आहे. भाग्य तेथ विलासू, भाग्य असेल तर विलास आहे, श्रीमंती आहे. आणि भाग्य पुण्याने घडतं. पापाने तुम्ही अभागे असता, पुण्याने भाग्यवान असता. भाग्यानं सगळं मिळतं. मग भाग्य घडतं कशाने? तर पुण्याने. आणि मग पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. पुण्यवंत व्हायचं ना, मग सज्जनाची अर्थात संतांची नावं घ्या, देवाचं नाव घ्या, सत्कर्म करा, परोपकार करा, तुम्ही पुण्यवंत व्हाल. पुण्यानं काय फायदा? जीवनातली प्रत्येक गोष्ट मिळते आणि पुढे देवही भेटतो, संतही भेटतात. आणि मग पुण्य हे कॅश आहे, पुण्य हे चलन आहे. पदरी पुण्य असेल तरच तोंडात देवाचं नाव येतं. भांडवलं गाठी तरीच विश्वास. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. ऐसी तुझी सुलभ भक्ती तरी आगवेची भक्ती का न करीती, देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धवा. उद्धव भगवान कृष्णाला म्हणतो, देवा तुझी भक्ती एवढी सोपी तर सगळे तुझी भक्ती का करत नाहीत रे? कृष्ण म्हणतायत, देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धवा. माझी भक्ती फक्त भाग्यवानाला घडते. भक्ती माझी सोपी आहे, पण ती फक्त भाग्यवानाला घडते, इतराला नाही. आणि भाग्य पुण्यानं घडतं. पदरी पुण्य असेल तर तुम्ही भाग्यवान असता. भाग्यवान असाल तर मुखात देवाचं नाव येतं, अन्यथा येत नाही. देव म्हणे भाग्याविन माझी भक्ती न घडे निश्चिती उद्धवा. आणि मग दानबारा म्हणतात की जन्म सहस्त्र ओळखी जे एक वेळ वाचेसी यावया. हजारो जन्म देवाची सेवा करावं लागते तेव्हा देवाचं नाव तोंडात बसतं.
धनबळा तर एकदाच म्हणतात, एक वेळ वाचेशी यावया. एकदा तोंडात देवाचं नाव यावं निर्मळ प्रांजळ मनानं, देवाची अनेक जन्म सेवा करावी लागते. तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. हे पाप आडवं येत असते. पाप तुम्हाला हरिनाम घेऊ देत नाही, देवाकडे जाऊ देत नाही, वाईट गोष्टीकडे घेऊन जातं. पुण्यच तुम्हाला देवाकडे घेऊन जातं. पुण्यामुळेच तोंडात देवाचं नाव येतं. आणि म्हणून संतांचा नामजप करा. संतांच्या नामजपानं तुम्ही पुण्यवान होता. तुम्ही पुण्यवान अर्थात पुण्यवंत झाले. संतांच्या नामजपानं तुम्ही पुण्यवंत होता. तुम्ही पुण्यवंत झाले की पुन्हा देवाचं नाव संताचं नाव जास्त तोंडात येतं. पुन्हा अजून पुण्यवंत होता. या पुण्यानं अजून देवाचं संताचं नाव तोंडात येतं. पुन्हा अजून पुण्यवंत होता. या पुण्यानं अजून देवाचं संताचं नाव तोंडात येतं. अजून पुण्यवंत होता. दिस इज कॉल्ड ॲज ए व्हिसियस सायकल. ही व्हिसियस सायकल एंडलेस आहे. पुण्यानं संताचं देवाचं नाव, संताच्या देवाच्या नावानं पुन्हा पुण्य, पुण्यानं पुन्हा संताचं देवाचं नाव, पुन्हा पुण्य. हे राडगाडगं चालूच असतं. तुम्ही अगाध अगाध गडगंज पुण्यवान बनता. एंडलेस असते. संताच्या देवाच्या नावानं पुण्य, पुण्यानं पुन्हा संताने देवाच्या नावाची गोडी, या नावानं पुन्हा पुण्य, पुन्हा पुण्यानं संताने देवाच्या नावाची गोडी. दिस इज अ व्हिसियस सायकल. आणि तुम्ही वरचेवर 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 पुण्यवंत बनत राहता. आणि मग पुण्यवंत बना. मग पुण्यवंत बनायचं तर कशाने? घेता सज्जनांची नावे. आता संतांचं नाम जप करा. ज्ञानदेव तुकाराम आवडीनं म्हणा, पुण्यवंत व्हाल. पुण्य कशाला लागतं? तर सगळ्याच गोष्टीला लागतं. भाग्य ते तर विलास. भाग्य असेल तर विलास आहे, श्रीमंती. मग भाग्य घडतं कशानं? तर पुण्यानं. म्हणून लौकिक जीवनातही पुण्यानंच तुम्हाला श्रीमंती आणि पदं लाभतात. आणि पारमार्थिक जीवनातही पुण्यानंच तुम्हाला संत आणि देव भेटतो. आणि म्हणून तिळतिळ पुण्य साचा पडे, तरी ते बहुता जन्म जोडे. वाचेशी नाम तुझे आतुडे, समागम घडे संतांचा. इथं काही जे मिळतं ते फक्त पुण्याने. आणि म्हणून पुण्य चलन आहे, पुण्य कॅश आहे. आणि चलन कॅश असल्याशिवाय तुम्हाला काही मिळत नाही. पैसा असल्याशिवाय काही मिळत नाही संसारात. तसं पुण्य असल्याशिवाय संसारात आणि परमार्थात काही मिळत नाही. म्हणून पुण्यवंत बनायचे, तुम्हाला सगळं मिळेल. पुण्यवंत बनले की सगळं मिळते, संसारातलं आणि परमार्थातलं. संत भेटतात, देव भेटतात पुण्याच्या बळावर. म्हणून पुण्यवंत बना. मग पुण्यवंत बनायचं कसं? तर घेता सज्जनांची नावे. पुण्यवंत बनायचं कसं? तुकोबा अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. सज्जनांचं नाव घ्या, पुण्यवंत व्हाल. सज्जन म्हणजे संत. सज्जन म्हणजे संत. संतांची नावं घ्या, पुण्यवंत व्हाल. आणि पुण्यानं तुम्हाला सगळं मिळेल, संसारातलं आणि परमार्थातले. द्रष्टा अदृष्ट विजय हो जी. हे कशाने घडतं? द्रष्टा अदृष्ट विजयी पुण्यानं. आणि पुण्य कशा कशानं? संतांचा नाम जप, देवाचा नाम जप, सत्कर्मानं आणि परोपकारानं. हे सगळं करा, पुण्यवंत व्हाल. पुण्यानं लौकिक आणि परमार्थिक सगळ्या गोष्टी मिळतात. संसारात भरभराट होते, नाना प्रकारची पदही मिळतात, संतही भेटतात, देवही भेटतं. पुण्याचा जय जयकार असो. पुण्याचा जय जयकार असो. पुण्य ही खरी श्रीमंती आहे. पुण्य तुम्हाला श्रीमंत बनवतं का? पुण्य श्रीमंत असते. आणि मग पुण्यवंत व्हा. मग पुण्यवंत व्हायचं तर काय करा? सज्जनांची, संतांची नावं घ्या. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव एकनाथ तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई नामदेव एकनाथ तुकाराम. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. निरंतर जाप करा ज्ञानदेव तुकाराम या नावाचा. काय होईल? पुण्यवंत व्हाल. पुण्यवंत व्हाल. सगळं मिळेल, लौकिक आणि पारमार्थिक दोन्ही मिळेल. आपण बोलून गेलो. मोठी गमतीची गोष्ट. हे पुण्य जे आहे हे डोळ्याला न दिसणारी गोष्ट आहे. पुण्य कधी दिसले कुणाला? नाही.
पण पुण्याचा प्रभाव दिसतो. कसा दिसतो? तुकोबरा म्हणतात की भोगे कळो येती मागिले ते जन्म, भोगे कळो येती मागिले ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते. या जन्मात मिळणाऱ्या भोगावून ओळखायला येतं की तुम्ही मागच्या जन्मातले पापी आहेत का पुण्यवान आहेत. या जन्मात नशीब फडफडायला लागले, संसारात सगळं उपलब्ध आहे, नाना प्रकारची पदं मिळत आहेत, मागचे पुण्यवान आहेत. या जन्मात संसारात हालापेस्ट आहेत, भिकारी झाले, मागचे पापी आहेत. या जन्मात हालापेस्ट आहेत, अनुमान प्रमाण काढायचं, मागचे पापी आहेत. या जन्मात सगळं मिळतंय, सगळं अनुकूल आहे, अनुमान काढायचं, मागच्या जन्मातले पुण्यवान आहेत. मग पुण्य दिसलं का? नाही दिसलं. मग कुठं धूर निघतोय, अनुमान प्रमाण काय, कुठेतरी आग लागली म्हणून धूर निघतोय. नशीब फळफळलंय, संसारात भरपूर मिळतंय, पदं मिळतात, पैसा मिळतोय, अनुमान काढायचं का, मागच्या जन्मातला पुण्यवान आहे. या जन्मात दरिद्री आहे, भिकारी आहे, अनुमान काढायचं, मागच्या जन्मातलं पापी आहे. मग पाप पुण्य दिसलं का? नाही. मग काय दिसलं? त्याचा प्रभाव दिसला. आणि मग भोगे कळो येती मागिले ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते. या जन्मात मिळणाऱ्या भोगावरून ओळखायला येतं तुम्ही मागचे पुण्यवान आहेत का पापी आहेत. ज्ञानोबराय म्हणतात की झाड जाणी जे फुले, माणस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. फुलावरून फुलाची जात, कोणत्या झाडाला फुल आले, झाडाची जात ओळखता येते. माणसाच्या बोलण्यावरून त्याच्या मनात काय लपले, बरं वाईट ओळखता येतं. तसं या जन्मात मिळणाऱ्या भोगावून ओळखता येतं तुम्ही मागचे पापी का पुण्यवान. झाड जाणी जे फुले, माणस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. ज्ञानोबराय भोगे कळो येती मागिले ते जन्म, उत्तम मध्यम कनिष्ठ ते. मग पुण्य पाप या न दिसणाऱ्या अगोचर गोष्टी आहेत. दृष्टी अगोचर आहेत, त्या गोचर नाहीत, डोळ्यांना दिसत नाहीत, अगोचर आहेत, न दिसणाऱ्या आहेत, पण त्यांचा प्रभाव दिसतो, अनुमान असतं. वृक्षाशी पाताळी जळ सापडे मुळी, ते शाकाचे बहाळी बहार दिसे. बरोबर आहे. वृक्षाशी पाताळी जळ सापडे मुळी, ते शाकाचे बहाळी बाहेर दिसे. झाडाच्या मुळीला जमिनीत पाणी सापडलं, कशाने ओळखायचं? ते शाकाची बहाळी बाहेर दिसे. फांद्या, पानं, फुलं यांना टवटवी आली, समजून घ्यायचं की झाडाच्या मुळाला पाणी सापड. अनुमान प्रमाण. झाडाला टवटवी आली, समजून घ्यायचं मुळीला पाणी सापड. जीवनात सगळं अनुकूल आहे, सगळं मिळतंय, पद प्रसिद्धी, पैसा आदला, मुखात देवाचं नाव बी येतंय, सगळं अनुकूल आहे, समजून घ्यायचं मागचं पुण्यवान आहे. काहीच मिळत नाही, भिकार चोट आहे, समजून घ्या मागचं पापी आहे. आणि म्हणून इथं पुण्याचं साम्राज्य आहे. तुकामाने येतं सत्वाचे साम्राज्य, करावा परमार्थ अहर्निशी. तुकामाने येते सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. आणि सत्वातून पुण्य जन्माला येते. म्हणून या कारणे जे निपजे सत्वगुणे, त्या सुकृत असे म्हणे श्रोतसम. ज्ञानोबराय म्हणून या कारणे जे निपजे सत्वगुणे, त्या सुकृत असे म्हणे श्रोतसम. जे सत्वगुणातून जन्माला येतं ते पुण्य. तुकोबाराय म्हणतात येतं तुकामाने येतं सत्वाचे सामर्थ्य, करावा परमार्थ अहर्निशी. इथं सत्वगुणाचं सामर्थ्य, म्हणून परमार्थ करा, देवाचं नाव घ्या, पुण्यवंत व्हाल, संतांचं नाव घ्या, पुण्यवंत व्हाल. आणि पुण्यानं सगळं मिळतंय, सगळं मिळतं. अहो जनावर सुद्धा, समजा एखादा मनुष्य पुण्यवान आहे, मोक्ष मिळाला नाही, मेला, आणि कुत्रं मांजर घोडा झाला, एखादा जनावर झाला, तर जुन्या काळी तांग्याची जुडी असायची, बैल पाळलेले. बाकीच्या बैलाला वेगळी वैरण, बाकीच्या बैलाला वेगळा कडबा घास. पण तांग्याचे बैल जे असायचे त्यांना वेगळा घास, वेगळं गवत, वेगळी वैरण, वेगळी पेंड, वेगळा खुराक. ताजे भोग बैल असायचे गोटीसारखे. भाग्य आहे त्या बैलाच मागच्या जन्मातला मनुष्य. ते बैल मागच्या जन्मात जेव्हा मनुष्य होते तेव्हा पुण्य केलेलं आहे. या जन्मात बैल झालेत, त्या पुण्याच्या बळावर मालक चांगला मिळाला, खुराक चांगला मिळते. अहो काही कुत्र्याला रस्त्याला भाकर खायला मिळत नाही, शिळे पाकं टाकलेले शोधित राहतात. काही काही कुत्रे रोज मटण काय, बिस्किट काय, काय 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 खाऊ घालतो मालक त्याला.
कुत्र गादीवर आणि मालक जमिनीवर. का तर मालकाची पाठ दुखती. हाय रे दैवा, हाय रे दैवा. कुत्र गादीवर आणि मालक जमिनीवर घोंगडीवर. का तर मालकाची पाठ दुखते. कुत्र गादीवर, कुत्र कारमध्ये, त्याला आंघोळ साबणीने. कुत्र्याचं भाग्य. कुत्र मागच्या जन्मात जेव्हा मनुष्य होतं तेव्हा त्या माणसाने पुण्य केलेलं आहे, ते फळत आहे आता. काही कुत्रे दारात आले की लोक हाड म्हणतात आणि शिवी घालतात. पण काही कुत्रे हातात घेऊन फिरवले जातात, गादीवर बसतात. मालक त्याची शी काढतो, आंघोळ घालतो, नाही ते खुराक घालतो खाऊ त्याला. पुण्य, पुण्य जोडा. पुण्याशिवाय काही मिळत नाही. मनुष्य जन्मातही आणि प्राणी जन्मातही पुण्याशिवाय काही मिळत नाही. पुण्य कॅश आहे. पुण्य बँक बॅलन्स आहे. तुमच्याजवळ साठवा किंवा भगवंताकडे कर्म ईश्वरार्पण बुद्धीने केलं की ते त्या कर्माचं पुण्य भगवंताला जातं. ते तुम्ही बँकेत टाकलं. भगवंताला अर्पण केलं म्हणजे बँकेत टाकलं. तुम्ही कॅश केलं, ते भगवंताजवळ डिपॉझिट केलं, ते कामाला येईल तुम्हाला. म्हणून पुण्य करा. अहो तुम्ही पालखीमध्ये बघा, तुकोबाराची पालखी येते, ती बैलजोडी किंवा घोडा असतो. माऊलीच्या पालखीला घोडा असतो. लोक आधी त्या बैलाच्या आणि त्या बैलगाडीच्या पाय पडतात. हो, आधी घोड्याच्या पाय पडतात. जसं जमेल तसं, ज्याला जे साधलं ते. आधी पादुकाच्या किंवा घोड्याच्या गाडीच्या. पण राहिलं माऊलीच्या पादुकाच्या पाय पडायला लयच गर्दी असेल, लोक घोड्याच्या पाय पडतात आणि घोड्यालाच माऊली समजतात. त्या बैलालाच तुकोबाराय समजतात. त्या बैलगाडीच्या दांडीला हात लावतात, त्या दांडीला तुकोबाराय समजतात. धरिली सोंगे येणे अवघी पांडुरंगे, विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. सगळं जगत संतांनी पांडुरंगानेच व्यापले. पण काय महात्म्य त्या बैलाचं, त्या बैलगाडीच्या, त्या बैलाचं, तुकोबाराच्या पालखीच्या बैलाचे पाय पडतात. आणि दुसरे आपल्या दावणीला असलेले बैल अवताल झोपले कणाकण चापकाने हाणतात बैलाला. मार खाणारा बैल मागच्या जन्मातला पापी, माणूस असताना पाप केले, आता मार खातोय. पण माऊलीच्या पालखीला घोडा झोपलाय किंवा बैल झोपलाय, तुकोबाराच्या पालखीला खाद्य चांगले मिळते, त्यांची सेवा केली जाते, लोक त्यांच्या पाय पडतात. ही जनावरं मागे माणसं असताना पुण्यवान होती. पुण्य कामी येतं. मनुष्य जन्मात ते कामी येतं, प्राणी जन्मात ते कामी येतं. पण पुण्य जोडा. ते दिसत नाही. आपल्याला वाटतं पुण्य पुण्य पुण्य, दिसत नाही. दिसणाऱ्या वस्तूवर आपण विश्वास ठेवतो. लाईट दिसते का? बोट लावून बघा, वायरला बटन चालू करा, बोट लावा, दणका देते का नाही? दणका देते ना. मग तसं अनुमानप्रमाणे दणका बसला हाताला, करंट झटका बसला, समजून घ्यायचं लाईट आहे. पण दिसत नाही, तरी तिचा परिणाम जाणवतो. पुण्य दिसत नाही, पण भाग्य फळफळतं, परिणाम दिसतो पुण्याचा. पाप पुण्य परिणामातून ओळखायचे. धर्मराज बोलतात की घराणा फुला दोही माझारिल्या ठाई, धृती न दिसे काही तरी ते न म्हणू नये. नाक आणि फूल यांच्यामध्ये सुगंध असतो, तो दिसत नाही, मग सुगंध नाहीच का? घराणा फुला दोही माझारिले ठाई. नाकापुढे फूल धरलंय, नाकाच्या आणि फुलाच्या मध्ये सुगंध असतो, सुगंध दिसत नाही, पण तो नाही का? आहे. दिसत नाही पण आहे. तसं पुण्य दिसत नाही, पण पुण्याचा प्रभाव दिसतो चांगल्या रूपात. पाप दिसत नाही, पण पापाचा प्रभाव दिसतो वाईट रूपात. आणि म्हणून पाप टाळा, पुण्य करा, पुण्य जोडा, जीवनात प्रभाव दिसेल. संसार तर बरकत येईलच, पण संत आणि देवही भेटतील. आणि म्हणून पुण्य जोडा, पुण्यवंत व्हा. तर पुण्यवंत व्हायचं तर काय करा? घेता सज्जनांची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. पुण्यवंत कशाने व्हावं? तर संतांच्या नामजपानं तुम्ही पुण्यवंत होता. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. ज्ञानदेव तुकाराम म्हटलं तर ज्ञानदेव देतो अनेक फायदे.
पुण्याशिवाय काही मिळत नाही, पुण्याने सगळं मिळतं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात, ज्ञानदेव देतो. तुम्ही ज्ञानदेव ज्ञानदेव म्हटले, देव तुम्हाला ज्ञान देऊन टाकतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम, याच्यापेक्षा काय पाहिजे आता? ज्ञानदेव तुकाराम अशी महासंत म्हणजे न भूतो न भविष्यती, असे संत झाले नाही, होणारही नाहीत. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. तुकोबरायाच्या नुसत्या नामजपानं तुकाराम तुकाराम म्हटलं की यम चळचळ कापड, यम चळचळ कापतो, थरथर कापतो. जय आम्हाला सगळे जग थरथर कापतं, तो यम तुकोबरायानं थरथर कापतो. तुकोबराच्या नुसत्या नामानं थरथर कापतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. यमाला घाम सुटतो तुकोबराच्या नावानं. आणि म्हणून तुकोबराय ज्ञानोबराय मोठे आहेत, महान आहेत, त्यांची नावं घ्या, आम्ही त्यांच्या एवढं मोठं होतो. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. हा संतांचा मोठेपणा आहे. ते त्यांच्या इतकं मोठं करतात. दे आपली योग्यता, विपाये जरी आठवला चित्ता, तरी दे आपली योग्यता. हे असो तया ते प्रशंसिता लाभू अति. संत फार उदाहरण दयाळ असतात. ते संत 100% असतील तर तुम्हाला 99% बनवतात असं नाही, तुम्हाला 100%च बनवतात. आपणासारखे करीती तात्काळ, ते जितके मोठे तितकंच तुम्हाला मोठं करतात. नगभरे त्यांच्यापेक्षा छोटं ठेवत नाहीत, तुम्हाला त्यांच्या इतकंच मोठं करतात. आपणासारखे करीती तात्काळ, हा मोठेपणा आहे. आणि म्हणून संत शरणागती करायची, संतांच्या नामाचा जाप करायचा, आपण पुण्यवंत होतो. आणि पुण्याने सगळं मिळतं, लौकिक जीवनात आणि पारमार्थिक जीवनात दोन्ही गोष्टीत. यू कॅन अचीव्ह एनिथिंग अँड एव्हरीथिंग. संतांच्या नामाचा जप करा, पुण्यवंत व्हाल, सगळं मिळेल, सगळं मिळेल, सगळं मिळेल. संतांच्या नामाचा जाप करा, पुण्यवंत व्हाल. तुकोबाराय वैकुंठाला गेले, निळोबारायला न सांगता गेले. निळोबारायला माहीत झालं तुकोबाराय वैकुंठाला गेले. निळोबारायने धरलं आणि तुकोबाराच्या नामाचा जाप सुरू केला. तुकाराम 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 तुकाराम. जाप सुरू केला, धरलं, अन्नपाणी बंद, अमरण उपोषण. निळोबारायांनी धरलं. निळोबाराय तुकोबारायांचे शिष्य. निळोबारायला न भेटता न सांगता वैकुंठाला गेले. मला का नाही सांगितलं, मला का नाही भेटले. निळोबारायांनी धरलं. तुकाराम तुकाराम जाप चाललाय. अन्नपाणी वर्ज्य. भगवान विष्णू आले वैकुंठावरून, बोले निळोबा धरणं सोडा, मी आलोय भगवान विष्णू. निळोबाराय बोलतायत, निळा म्हणे आम्ही न ओळखोसी देवा, तुकयाचा धावा करीत असे. निळोबाराय म्हणतात, देवा मी तुला ओळखत नाही, मला तू लागत नाही, तू मागं सरक, तू जा वापस, तुकोबारायला पाठव. अहो मी देव आलोय ना. असताल म्हणले देव, मला तुकोबाराय पाहिजेत. निळोबाराय तुकोबारायचा धावा करत होते. भगवान विष्णू आले. काय पुण्याचा जोर असतो. तुकाराम 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 या नाम जपानं, तुकाराम तुकाराम या नाम जपानं, तुकोबारायच्या नामाच्या नाम जपानं साक्षात महाविष्णू भगवान विष्णू आले. निळोबारायला भेट दिली, पण निळोबाने धिक्कारलं. जा म्हणले देवा माघारी, तुझी मला गरज नाही. निळा म्हणे आम्ही न ओळखोसी देवा, तुकयाचा धावा करीत असे. मला सांगायचं आहे की तुकाराम तुकाराम या नाम जपानं निळोबाराने तुकोबारायचा धावा केला. तुकाराम तुकाराम या नाम जपानं एवढं अगाध पुण्य, तो परिसर पुण्यानं फुलून गेला. साक्षात महाविष्णू आले. तुकोबारायच्या नाम जपानं महाविष्णू आले. याला म्हणतात पुण्यवंत व्हावे. गीता सज्जनांची नावे. तुकोबारायचं नाव घेतल्यानं महाविष्णू आले. निळोबाराय पुण्यवंत झाले. साक्षात महाविष्णू आले. महाविष्णूला वापस लावलं, तुकोबारायला परत यावं लागलं. तुकोबारायने भेट दिली निळोबारायला येऊन. एवढा संत नामाचा, संत जपाचा प्रभाव असतो. संत नामानं तुम्ही पुण्यवंत होता. संतांचा नाम जप करा,
संसारिक आणि पारमार्थिक दोन्ही गोष्टी मिळतील. जीवनाचा उद्धार तर होईलच, संत आणि देव तर भेटेलच, पण संसारिक वस्तूही भेटतील. मग संतांचा नाम जप करा, पुण्यवंत व्हाल, पुण्यानं सगळं मिळतं. लौकिक पारमार्थिक दोन्ही गोष्टी मिळतात. संतांचा नाम जप करा, संत शरणागती करा. संत किती मोठा असतो? मी मागे बोलून गेलो. संत किती मोठा असतो? संत हा देवाचा देव असतो. मी बोलो की तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, झालो निराळी टाकून या आशा. तुकोबारा बोलले आम्ही देवापेक्षा मोठे, देवापेक्षा बलवान आहेत, अर्थात देवाच्या कृपेनेच. दानवराय तेच सांगतायत, योगिया जो म्हणिजे तो देवाचा देव जाणिजे, सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. दोन्ही संत काय सांगतात? तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, राहिलो निराळी टाकून या आशा. आम्ही देवापेक्षा बलवान आहेत, तुकोबाराय म्हणतात. दानोबाराय म्हणतात, योगिया जो जाणिजे, योगिया जो म्हणिजे तो देवाचाही देव जाणिजे. योगी अर्थात संत हा देवाचाही देव असतो. देवाचं सुख सर्वस्व असतो, देवाचं चैतन्य असतो. सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. संत देवाचाही देव असतो. अर्थात संत देवापेक्षाही मोठे असतात. मग का बरं? मग साहजिकच आहे, देवाच्या नावाने जे पुण्य मिळतंय तर संताच्या नावाने तेवढंच पुण्य किंवा त्यापेक्षा जास्त पुण्य मिळतं. आणि म्हणून मी बोललो की पुण्यवंत शब्द संताच्या नामजपाला लावलाय, देवाच्या नामजपाला फक्त पुण्य लावलंय. पुण्य हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. विठ्ठल म्हणता हरले पाप पदरी आले पुण्य माप. पुण्य शब्द लावलाय दोन्ही संतांनी. भगवंताच्या नामजपाला, संतांच्या नामजपाला पुण्यवंत लावले. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. संतांनी भगवंत एकच, पण संतांचा महिमा वाढवलाय. संत देवाच्या कृपेने देवापेक्षा मोठे असतात. आणि माझे संत माझ्यापेक्षा मोठे आहेत हे कानावर पडलं देवाचे की देवाला आनंद होतो. ती देवाचीच इच्छा आहे की माझे संत माझ्यापेक्षा मोठे असावेत आणि लोकांनी म्हणावं. ते देवाला आवडतं. मोठी मजा आहे. संत हा भगवंताची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू आहे. सर्वात आवडती वस्तू आहे. मोठी मौज आहे. एकदा वैकुंठामध्ये लक्ष्मी मातेने भगवंताला प्रश्न केला. लक्ष्मी माता देवाचे पाय चुपीत बसल्या होत्या नारायणाचे, आणि सहज प्रश्न केला. नवरा बायकोच्या गप्पा असतात तसं. माता म्हणाली, देवा तुमची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू काय हो? आता देव म्हणले, बरं झालं संधी चालून आली. देवाला नारदाचा गर्भहरण करायचा होता. देवाला नारदाचा गर्भहरण करायचा होता, कारण नारद भूषणात आले की माझ्या एवढा भक्त कोणीच नाही म्हणले नारायणाचा. असा त्यांना गर्व झाला नारदाला की मी देवाचा नारायणाचा सगळ्यात मोठा भक्त आहे. मग देव म्हणाले आपल्याला नारदाचा गर्भहरण करायचं आहे. संधी चालून आली. लक्ष्मीला म्हणाले देव की लक्ष्मी आज आपल्याला घाई जरा, तुला 4-2 दिवसांनी मी सांगेल की या जगात माझी सगळ्यात प्रिय वस्तू काय आहे. लक्ष्मी माता म्हणाली ठीक आहे देवा, सांगा तुमच्या सवडीने. देवाने एक लीला रचली. दरवाजामध्ये एक रजिस्टर ठेवलं, त्या रजिस्टरमध्ये भक्ताची यादी लिहून ठेवली. एक दिवशी नारद महर्षी भ्रमण करत 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 वैकुंठात गेले आणि नारायण नारायण करत करत महाद्वारात प्रवेश करत असताना एक रजिस्टर दिसलं. कधी नाही आज रजिस्टर कसं काय कुतूहल वाटलं. गेले रजिस्टर उघडलं, पाहतायत त्या रजिस्टरमध्ये भक्तांची यादी. आणि त्या रजिस्टरमध्ये त्या यादीत नारदाचं नंबर 1ला नाव. अजून गर्व चढला. आणि सगळ्यात शेवटी मारुतीरायाचं नाव. नारद फुगले. अजून आत गेले नारायण नारायण करत. म्हणले देवा कधी नाही ते आज दारात एक महाद्वारात रजिस्टर पाहिलं म्हटले, आणि त्यात भक्तांची यादी. ठीक आहे म्हणले, नंबर 1ला माझं नाव आहे ते असायलाच पाहिजे म्हणले, कारण मी आहेच मोठा भक्त. फुगले नारद. अहंकार झाला. असायलाच पाहिजे म्हणले, मी नंबर 1ला आहे. पण मारुती म्हणले निवळच बढती पास केला म्हणले 35%. सगळ्यात शेवटी मारुती, तो सुद्धा थोडाफार बरा भक्त आहे म्हणले, पण एवढ्या खाली का ठेवला म्हणले देवा. नारायण हसले. आपल्या बन्यानाच्या खिशातून कोपरीतून देवाने एक डायरी काढली. म्हणजे नारद ही डायरी वाचा. नारदाने डायरी उघडली. पाहता तर त्या डायरीत बी भक्ताचीच यादी, पण या डायरीत नंबर 1ला मारुती आणि सगळ्यात शेवटी नारद. नारद हापकले. म्हणले देवा कसं काय.
बाहेर रजिस्टर त्यात भक्ताची यादी, 8 डायरी त्यातही भक्ताची यादी. पण बाहेरच्या रजिस्टरमध्ये नंबर 1 ला नारदाचं म्हणजे माझं नाव आणि सगळ्या शेवटी मारुती. आणि या डायरीत नंबर 1 ला मारुती आणि सगळ्या शेवटी नारद. देवा असं का बरं? म्हणजे नारदा ऐका, जे माझं ध्यान करतात त्यांची नावं बाहेरच्या रजिस्टरमध्ये आहेत. जे माझं ध्यान करतात त्यांची नावं बाहेरच्या रजिस्टरमध्ये आहेत. परंतु मी ज्यांचं ध्यान करतो त्यांची नावं या डायरीत आहेत आणि त्यात नंबर 1 ला माझा मारुती आहे. नंबर 1 ला माझा मारुती, तयाचे आम्ही करू ध्यान, तो आमचे देवता अर्चन, किंबहुना समाधान तो मिळे ते. आणि नारदा तू माझं ध्यान करतो यात काय नवल आहे? मी तुझं ध्यान करावं यात नवल आहे. तू माझं ध्यान करतो पण मी मारुतीचं ध्यान करतो, हे विशेष आहे. देवाने आमचं ध्यान करावं, देवाने आमचा नामजप करावा, हे आमचं मोठेपण असतं. नारदाचा गर्व पंक्चर झाले. नारद खरखर खरखर चेहरा उतरला नारदाचा. नारद निघून गेले. हा सगळा प्रकार लक्ष्मी माता चरणावर बसल्या होत्या आणि पाहत होत्या. लक्ष्मी मातेच्या लक्षात आलं की अरे अरे अरे, देवाची या विश्वातील सर्वात आवडती वस्तू संत आहे. मारुती संत होते, भक्त होते प्रभू रामचंद्राचे. देवाची या विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे संत. पण तरी बायकाला मोठी खोटी आशा असते. बायकोला वाटलं, आता लक्ष्मी मातेला वाटलं की देवाची सगळ्यात प्रिय वस्तू संत आहे, पण नंबर 2 ला तरी मी असेल लक्ष्मी. म्हणजे देवा नंबर 2 ला कोणी सांगा ना. नंबर 1 ला संत आहे पण नंबर 2 ला कोणी सांगा ना. देव म्हणाले नंबर 2 ला आहे गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. लक्ष्मी माता हापाकल्यापणा. नंबर 1 ला संत, नंबर 2 ला गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. नरबरा लिहितात, तैसा भूमंडळी आगवा आन न देखे पांडवा, जो गीता सांगे मिळावा भक्तजनांच्या. देव म्हणतात मी तसा माणूसच पाहिला नाही पृथ्वीवर. कसा? की जो माझ्या भक्तगणाला गीता ज्ञानेश्वरीची मेजवानी खाऊ घालतो. तसा माणूसच नाही या पृथ्वीवर. अर्जुना या ठायवरी मी तया ते स्वीय जिवारी, जो गीतार्थाचे करी परगुणे संता. भगवान श्रीकृष्ण भगवान विष्णू बोलतायत की जो मनुष्य माझ्या भक्तांना ज्ञानेश्वरी गीतेची मेजवानी खाऊ घालतो, त्याला मी माझ्या हृदयात बसायला जागा देतो, तसा या पृथ्वीवर माणूसच नसतो दुसरा. आणि तो मला प्राणप्रिय असतो. लक्ष्मी, या जगातील नंबर 2 ची प्राणप्रिय वस्तू माझी काय असेल तर तो आहे गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. नंबर 1 ची प्राणप्रिय वस्तू माझी संत, नंबर 2 ला गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता. तरी बायकाला मोठी खोटी अशी असते. बायकोला वाटलं नंबर 3 ला तर मी असेल. म्हणले देवा नंबर 2 ला नाही, पण अजून आशा सुटली नाही. नंबर 3 ला म्हणले लक्ष्मी घाबरू नको, नंबर 3 ला तू आहेस. नंबर 2 ला नव्हती, तुला आशा होती. खोटी होत नाही पण तुला आशा होती. पण नंबर 2 ला तू नाही. नंबर 2 ला गीता ज्ञानेश्वरीचा वक्ता आणि नंबर 3 ला तू आहेस. नंबर 3 ला तू आहेस. संत भगवंताची या विश्वातील सर्वात प्रिय वस्तू आहे. सर्वात प्रिय वस्तू. भगवंताला या विश्वात काय आवडत असेल तर फक्त संत आणि संत, दुसरं काही नाही. आणि म्हणून संत हे देवाच्याही पेक्षा मोठे असतात. तुका म्हणे आम्ही देवाहुनी बळी, राहिलो निराळी टाकून या आशा. हा, योग्या जो म्हणीजे तो देवाचाही देव जाणीजे, सुख सर्वस्व माझे चैतन्य तो. संत ज्ञानोबा तुकोबारायासारखे संत देवाचेही देव असतात, देवापेक्षाही बलवान असतात. अर्थात देवाच्याच कृपेने, पण देवापेक्षा मोठे असतात. मग त्यांचं नावही देवापेक्षा मोठं असेलच किंवा साहजिक. म्हणून हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पुण्याची गणना कोण करी. फक्त पुण्य शब्द आहे. पण पुण्यवंत भावे घेता सज्जनांची नावे. संताच्या नावानं पुण्यवंत, देवाच्या नावानं पुण्य. पण हे देवाला आवडतं. जसं मुलगा कर्तबगार निघाला बापाला आवडतं, संत कर्तबगार निघाले देवाला आवडतं. का संत ही देवाची विश्वातील सर्वात आवडती वस्तू आहे. संत ही साक्षात देवाची लेकरं असतात. एकदा एका माणसाने कुठल्या तरी कार्यक्रमाच्या निमित्तानं सुहासिनी जेवायला बोलवल्या. सात सुहासिनी
घरी कार्यक्रम होता, बायकाचा बोलवल्या 7 सुवासिनी. आता सुहासिनबाई जेवायला निघाली म्हणल्या सोबत लेकरू येईलच की हो, लेकरू मागं लागतंच, लेकरू किंवा नातरुंड आजीच्या मागं लागतंच. बायका लेकरं घेऊन आल्या, जेवायला बसलं. जेवायला बसायच्या आधी त्या बाईला चुडी बांगडी साडी काय काय करायचं भारी भारी साड्या घेतल्या. त्या बाईला खूप मोठा हायर केला, भारी भारी साड्या दिल्या. आधी चुडी बांगडी केली, भारी साड्या दिल्या आणि नंतर जेवायला बसवलं. 7 बाया, 7ला नाट्या नेसवल्या, साड्या नेसवल्या, चुडी बांगडी केली आणि पुन्हा जेवायला बसवलं. जेवायला बसले ते लेकरं ताटात बसले आईसोबत. पण ते माणूस आणि बाई जरा विचित्र स्वभावाचे होते. त्याने ते लेकरं उठवले, चला निघा म्हणले बाहेर, फक्त सुवासिनी बाईलाच जेवण आहे. लेकरं हाकलले आणि लेकरं हाकलले म्हणले जेवण मावशी, जेवण मावशी. आता कुठल्याही बाईला तिचं लेकरू हाकलून दिल्यावर तिच्या नड्यातून गळ्यातून घास खाली उतरेल का? आणि वरून विचारलेत बऱ्यात का नाट्या, बऱ्यात का बांगड्या. ते मनात म्हणले असेल तुझ्या बांगड्याला साड्याला काढी लावून आमचे लेकरं हाकललेस तू, आम्हाला कसं कसं गिळेल घास आणि तुझ्या साड्याचं करायचं काय आम्हाला, आमचे लेकरं ताटावून हाकललेस. कुठल्या आईला ताटावरचं लेकरू हाकवलं, कुठल्या आईला ताटावरचं लेकरू हाकललं आणि त्या आईला जीव म्हणलं तर तिला आवडत नाही, तिला घास गिळत नाही, घास गोड लागत नाही. काय तर आईची आयुष्यातील प्राणप्रिय वस्तू काय असतील तर तिचं बाळ असते. तसं भगवंताची आयुष्यातील प्राणप्रिय वस्तू काय तर ते संत आहेत. देवाला संताशिवाय काय आवडत नाही. देवाला संताचं वेड आहे. वेडा झाला लालचावला भक्तीला, वैकुंठ सोडणे संत सदनी राहिला. देवाला आवडतं काय तर फक्त संत आवडतं, बाकी काही नाही. थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. मग त्याची भूक, त्याला फक्त भूक आहे प्रेमाची, आणि त्याची प्रेमाची भूक जर कोण मिटवीत असेल तर ते फक्त संत मिटवतात. आणि मग आपली भूक जर दैनंदिन जीवनात कोणी मिटवलं तर ती व्यक्ती आपल्याला आवडते. मग देवाची भूक प्रेमाची, मग देवाची प्रेमाची भूक फक्त संत मिटवतात नामजपानं. म्हणून देवाला संत प्राणप्रिय आहेत. थोर प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ तयाला. प्रेमळाचे साकड आमचे घरी, ते साकडं दूर करतात, दुष्काळ दूर करतात प्रेमाचा. की देवाच्या घरी दुष्काळ आहे, कशाचा? प्रेमाचा. तो दुष्काळ नाहीसे करतात संत. कशाने? नामजप घेऊन देवाला प्रसन्न करतात. आणि मग संत देवाचे सर्वात प्राणप्रिय आहेत, सर्वात प्राणप्रिय आहेत. आणि म्हणून देव संतांना आपल्यापेक्षा मोठं मानतो. देवाच्या कृपेने संत देवापेक्षा मोठे असतात. आणि म्हणून संताची पूजा न करता देवाची पूजा केली तर देवाला लाथा हाणल्यागत दुःख होतं. नाथमहाराज साक्ष देत आहेत, संतांची पूजा न करता माझी पूजा करी सर्वथा, तेने मज हानितल्या लाथा की माझ्या घाता प्रवर्तला. एखादा मनुष्य संतांचा नामजप करत नाही, संतांची पूजा करत नाही, संतांचे फोटो घरात ठेवत नाही आणि देवाची पूजा करतो तर देव म्हणतो मला लाथा हाणल्यागत दुःख होतं. संत पूजा न करिता माझी पूजा करी सर्वथा, तेने मज हानितल्या लाथा की माझी या घाता प्रवर्तला. संतांची पूजा करायची नाही, फक्त माझीच पूजा करायची तर त्याने मला किती दुःख होतं तर मला लाथाने हाणल्यागत दुःख होतं, माझा घात केल्यासारखं वाटतं. तात्पर्य देवाला हे सांगायचं आहे, पांडुरंगाला हे सांगायचं आहे की आधी संताला भजा मग मला भजा, किंवा संताला भजला ते माझंच भजन आहे, ते मला पोहोचतं. संतांनी भगवंत दोघालाही भजा, पण प्रामुख्याने आधी संताला भजा, कारण देवाला ते आवडतं. संत पूजेने देव तुमच्यावर लवकर प्रसन्न होतो. तुम्ही देवाची पूजा केल्यावर देव प्रसन्न होतो, पण उशिरा. पण संत पूजा केली तर देव लवकर प्रसन्न होतो आणि तुम्ही पुण्यवंत होता. आणि म्हणून पुण्यवंत व्हावे गीता सज्जनांची नावे. वर्षश्राद्ध आणि पुण्यतिथी यात काय फरक आहे माहिती आहे तुम्हाला? साधारण मनुष्य मेला तर ते वर्षश्राद्ध असते, पण आम्ही आजकाल दिमाखाने म्हणतो की आमच्या बापाची पुण्यतिथी आहे, आमच्या माईची पुण्यतिथी आहे, ते आमच्या अमक्या सोयऱ्याची पुण्यतिथी आहे, मी जेवायला चाललो. अरे बा ती पुण्यतिथी नसते, ते वर्षश्राद्ध असते किंवा दिवस असतो. साधारण जीवाचं वर्षश्राद्ध किंवा दिवस असतो. संतांची पुण्यतिथी असते. ज्या तिथीला मनुष्य मेलाय ते वर्षश्राद्ध, ज्या तिथीला संतांनी देह ठेवलाय ती पुण्यतिथी.
पण साधारण जीवाची पुण्यतिथी कधीच नसते. आम्ही लिहितो पत्रिकेवर पुण्यतिथी पुण्यतिथी. पुण्यतिथी या शब्दाचा अर्थ होतो की ज्या तिथीच्या दिवशी संतांना देव ठेवला आहे त्या दिवशी आम्ही संतांचा नामजप केला तर आम्हाला अगाध पुण्य मिळतं, म्हणून ती पुण्यतिथी. मग साधारण मनुष्य मेला आहे आणि त्याच्या मेलेल्या दिवशी जर आम्ही त्याचं नाव घेतलं ते मेलेल्या माणसाचं, तर आम्हाला पुण्य मिळतं का? ते कुठं किड्यामुंगीच्या जन्माला गेले कुत्र्या मांजराच्या, त्याच्या नावाने काय आम्हाला पुण्य मिळणार आहे? म्हणून साधारण जीवाची पुण्यतिथी नसते, दिवस असतो किंवा वर्ष श्राद्ध असते. पुण्यतिथी फक्त संतांचीच असते. जसं जयंती फक्त संत आणि भगवंत यांचीच असते. आम्ही कुणाच्या मागं जयंती लिहायला लागलो, अमकी जयंती तमकी जयंती फलान जयंती बिस्तान जयंती, नाही नाही. जयंती फक्त संत आणि भगवंताची असते. जयंत या शब्दात बघा, जयंती जयवंत, जयंती म्हणजे जयवंत, जयंत म्हणजे ज्याने मृत्यूचा अंत केलाय आणि जय मिळवलाय, ज्याने मृत्यूवर जय मिळवलाय, अंतावर जय मिळवला, अंत म्हणजे मृत्यू, ज्याने मृत्यूवर जय मिळवलाय, ज्याने मृत्यूचा अंत केलाय ते जयंत. जय मिळवलाय, मृत्यूवर जय मिळवलाय ते जयंत. जय मिळवल्यावर अंतावर जय मिळवलाय ते जयंत. अर्थात ज्याने जन्म मृत्यूवर विजय मिळवला ते संत असतात. आणि म्हणून जयंत शब्द फक्त संतांना लागतो आणि मग जयंती फक्त संताची असते आणि भगवंताची असते. आणि म्हणून जयंती आणि पुण्यतिथी फक्त संत आणि भगवंताचीच असते, साधारण जीवाची नाही. पण आम्ही कुणाची जयंती करतो आणि कुणाची पुण्यतिथी करतो. म्हणून जयंती आणि पुण्यतिथी, जयंती संत आणि भगवंत या दोघांची असते, पुण्यतिथी फक्त संतांची असते. आणि जयंती आणि पुण्यतिथी साधारण जीवाची नसतेच, नसतेच, तो कुणी असो नसतेच. आणि म्हणून जयंती संत आणि भगवंत यांची असते, पुण्यतिथी फक्त संतांची असते. कारण ज्या तिथीला संतांना देह ठेवला आहे त्या तिथीला आम्ही संतांचा नामजप केला तर आम्हाला अगाध पुण्य मिळतं, आम्ही पुण्यवंत बनतो, म्हणून ती पुण्यतिथी. आणि म्हणून पुण्यतिथी संतांची असते, साधारण जीवाची नाही. म्हणून साधारण जीवाची पुण्यतिथी करू नका, करा पण त्याला पुण्यतिथी म्हणू नका, त्याला वर्षश्राद्ध म्हणा किंवा दिवस म्हणा. आणि म्हणून संतांना ज्या तिथीला देह ठेवला आहे, वैकुंठगमन केलं आहे, ज्या तिथीला देह ठेवला आहे ती तिथी पुण्यतिथी असते. आणि त्या तिथीला एरवी तर नामजप कराच, पण त्या तिथीला विशेषत्वानं संतांचा नामजप करा, अगाध पुण्य मिळेल, तुम्ही पुण्यवंत व्हाल. आणि म्हणून सज्जनांच्या अर्थात संतांच्या नामाने तुम्ही पुण्यवंत होता. म्हणतो तुकोबा म्हणतात की पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. सज्जनाचा अर्थात संतांचा नामजप करा, तुम्ही पुण्यवंत व्हाल. पुण्यानं लौकिक आणि परमार्थिक दोन्हीमधली प्रत्येक गोष्ट तुम्हाला प्राप्त होते. पुण्यानं द्रष्टावर विजय मिळतो. पुण्यानं संसारातल्या वस्तू तर मिळतातच, नशीब तर घडतंच, पण परमार्थातलेही आत्मज्ञान, संत, भगवंत या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतात. द्रष्टावर विजय मिळता येतो. द्रष्ट म्हणजे संसारात दिसणाऱ्या वस्तूवर विजय, अद्रष्ट म्हणजे न दिसणारा देव मिळवणं, तो अद्रष्टावर विजय. पुण्यानं तुम्ही द्रष्टावर विजय मिळू शकता. अर्थात लौकिक आणि परमार्थिक दोन्ही गोष्टी विजय मिळतात, दोन्ही गोष्टी तुम्हाला मिळतात. लौकिक वस्तू मिळतात संसारातल्या आणि परमार्थात देवही भेटतो. आणि म्हणून पुण्याची गरज आहे. पुण्य कॅश आहे, पुण्य चलन आहे. कॅश चलन पैसा असल्याशिवाय काही मिळत नाही संसारात. तसं पुण्य हे चलन आहे. पुण्य पदरी बांधा, पुण्य प्राप्त करा. लौकिक आणि परमार्थिक दोन्ही गोष्टीत विजय मिळेल. संसारात बरकत येईल, परमार्थात देवही भेटेल, संतही भेटतील. आणि म्हणून सातत्यानं संतांच्या नामाचा जाप करा. ज्ञानदेव तुकाराम या नामाचा टाहो फोडा. ज्ञानदेव तुकारामाचा सारखा जाप करा. फायदा काय? तर पुण्यवंत व्हाल. अर्थात संतांच्या नामजपानं तुम्ही पुण्यवंत होता, हा संतांच्या नामजपाचा पहिला फायदा. आणि संतांच्या नामजपाचा दुसरा काय फायदा होतो हे अभंगाच्या दुसऱ्या चरणात आणि महाराज लिहित आहेत. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी. नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी.
तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात की संतांच्या नामजपानं तुम्हाला महालाभ होतो आणि तो फुकटात होतो. संतांची नावं घेतली, संतांच्या नामजप केला तर काय काय फायदे होतात, या चारही चरणात 4 फायदे सांगितले. तुम्ही संतांचा नामजप केला, तुम्ही संतांचा नामजप केला तर काय काय फायदे होतात, 4ही चरणात सांगितले 4 फायदे. तर पहिल्या चरणात संतांच्या नामजपानं तुम्हाला काय फायदा होतो, तर तुम्ही पुण्यवंत होता. हा पहिला फायदा पहिल्या चरणात सांगितला की संतांचा नामजप केलं तर काय फायदा आहे, तुम्ही पुण्यवंत होता. हा पहिला फायदा पहिल्या चरणात. दुसरा फायदा, संतांच्या नामजपानं तुम्हाला पुण्य मिळाले. या पुण्यानं अर्थात संतांच्या नामजपानं तुम्हाला काय फायदा आहे दुसऱ्या चरणात, तर तुम्हाला महालाभ होतो आणि तो फुकटात होतो. महालाभ होतो आणि तो फुकटात होतो. आता महालाभ काय, महालाभ काय, तुकोबाराज म्हणतात संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. पद्मनाभाची प्राप्ती हा महालाभ आहे. पांडुरंगाची प्राप्ती हा महालाभ आहे. हे तो एक संताठाई लाभ पायी उत्तम. संतांचा नामजप केला, संतांच्या पायावर डोकं ठेवलं तर पहिला फायदा, तुम्ही पुण्यवंत होता आणि या पुण्याच्या बळावर संत नामजपानं आणि या पुण्याच्या बळावर तुम्ही संतच बनता, पांडुरंग बनता, मुक्त होता आणि हा महालाभ असतो. हे तो एक संताठाई लाभ पायी उत्तम. आत्मलाभासारिके गोमटे काही न देके म्हणून भोग विषयके हरिके जना. या जगात सगळ्यात गोमट काय, तर आत्मलाभ आहे. आत्मलाभासारिके गोमटे काही न देखे. या जगात सगळ्यात गोमट अर्थात सगळ्यात चांगलं काय असेल तर ते आत्मलाभ. आणि आत्मलाभ म्हणजेच महालाभ, कारण तो गोमटा आहे, सगळ्यात चांगला आहे. सगळ्यात चांगलं ते महा असतं. पण महालाभ म्हणजे आत्मलाभ. आत्मलाभ म्हणजे आत्मस्वरूपाची ओळख पटणं, म्हणजेच मुक्त होणं, म्हणजे देव होणं, अर्थात हरिपद मिळणं, पुढे संतपद मिळणं. म्हणजे तुम्ही मोक्षपद मिळवणं आणि पुढे संतपद मिळवणं हा महालाभ असतो. भगवंताची प्राप्ती करणं हा महालाभ असतो. तुम्हाला वस्तू प्राप्त झाली पण तिचा नाश होतोय, त्याला लाभ म्हणता येईल का? तुम्हाला गडगंज पैसा मिळाला, पद मिळाली, धन दौलत मिळाले, तुम्ही फार मोठ्या पदावर आहेत आणि कोट्याधीश आहेत, पण ही पद आणि वस्तू तुम्हाला सोडतात किंवा तुम्हाला त्या सोडाव्या लागतात, मरावं लागतं. मग धन दौलत आहे, पद आहेत, पण त्या वस्तूंनी तुम्हाला सोडलं किंवा तुम्ही त्यांना सोडलं, हा लाभ झाला का? अहो हानी. उलट जे आम्हाला सोडतं ते लाभ कसला? जे आम्हाला कधीच सोडत नाही तो लाभ असतो. ज्याचा कधी नाश होत नाही तो लाभ असतो. आणि अशी एकच वस्तू आहे, ती आहे हरिपद अर्थात संतपद. देशकाळ स्वभावे वेचू जाया न संभवे, ते पद माझे पावे अविनाश तो. देशकाळ स्वभावे वेचू जाया न संभवे, ते पद माझे पावे अविनाश तो. देशानं काळानं कधीही ज्याचा कधीच नाश होत नाही असं अविनाशी पदाची प्राप्ती, ते पद आहे हरिपद अर्थात मोक्षपद अर्थात संतपद. आणि अशा हरिपदाच्या आणि संतपदाच्या प्राप्तीला म्हणतात महालाभ. हाच आत्मलाभ असतो. आणि म्हणून आत्मलाभ होणं, हरिपद मिळवणं, संतपद मिळवणं हा महालाभ आहे. आणि जीवनातली सर्वात मोठी प्राप्ती आणि सर्वात शेवटची प्राप्ती, याच्या पुढे प्राप्त करायचं काही राहत नाही. आत्मलाभ म्हणजेच हरिपद आणि त्याच्यापुढे संतपद. हे संतपद मिळवलं हा महालाभ आहे. याच्यापुढे काही प्राप्त करायचं शिल्लक राहत नाही. इट इज अ फायनल अचिव्हमेंट ऑफ द लाईफ.
आत्मलाभ, हरिपद आणि संतपद. इट इज अ फायनल अचिव्हमेंट ऑफ द लाईफ. त्याच्यापुढे तुम्हाला काहीही प्राप्त करायचं शिल्लक राहत नाही. गंगा समुद्राला मिळाली, तिचा वेग थांबला. संतपद प्राप्त झालं, तुमचा वेग थांबला. पुढं प्राप्त करायचं काही शिल्लक राहत नाही. दॅट इज फायनल अँड लास्ट. फायनल, फुल अँड लास्ट अचिव्हमेंट. त्याच्यापुढं काही मिळवायचं राहिलेलं शिल्लक नसते. आणि असा महालाभ अर्थात आत्मलाभ, महालाभ म्हणजे आत्मलाभ, हरिपद आणि संतपद हे सगळे एकाच अर्थ शब्द आहेत. नगबद इकडे तिकडे फरक आहे. आत्मलाभ, हरिपद आणि संतपद याची प्राप्ती म्हणजे महालाभ. आणि हा महालाभ तुम्हाला फुकटात मिळतो. तुम्हाला फुकटात मिळतो कशानं? तर संतांचा नामजप केल्यानं. संतांचं नाव घ्यायला काय पैसे लागतात का? तुकोबाराय म्हणतात, नाम घेता न लगे मोल. नाम घेता न लगे मोल. नाव घ्यायला काय पैसे लागतात होय? एखादी वस्तू 10,000 रुपयाला आहे. 10,000 रुपयाला एखादी वस्तू आहे आणि ती तुम्हाला 100 रुपयात मिळायला लागली तर त्याच्यावर उडी पडेल की हो? म्हणजे 10,000ची वस्तू, चांगली स्टँडर्ड वस्तू आहे, ब्रँडेड, 10,000ची, आणि एखादा मनुष्य 100त द्यायला आहे. आता तुम्ही एकाच्या 10-10 वस्तू घेताल ना, त्याच्यावर उडी पडेल. कारण 10,000च्या तुलनेत 100 रुपयात म्हणजे फुकटच मिळालं ते. मग बाकीची जी साधनं आहेत, अष्टांग योग आहे, जप आहे, तप आहे, अमकं टमकं 12 भानगडी आहेत, याच्या तुलनेत संतांचा नामजप हे फुकटच आहे. जरी संतांचा नामजप घ्यायच्या मला ज्ञानदेव तुकाराम जीव अडकून टाकते, तुम्हाला एंगेज राहावं लागतं. पण ती जी तपश्चर्या, एका पायावर उभा राहा, 5-5, 10-10 वर्ष, ओम नमः शिवाय, ओम विष्णुये नमः, ओम ब्रह्मये नमः, असं 10-10 वर्ष एका पायावर उभा राहून तपश्चर्या करा. किती कष्टदायी. त्या कष्टाच्या तुलनेत जिभेनं ज्ञानदेव तुकाराम नुसतं म्हणणं म्हणजे फुकटच घेऊ. आणि म्हणून नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. महाराज म्हणतात की माझी वाचा थांबत नाही, नित्य संतांचा नामजप करते. तुकोबाराय म्हणतात, माझी वाचा ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली असा सारखा नामजप करते, न थांबता अखंड नामजप चालू आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली असं तुकोबाराय म्हणतात की मी ज्ञानेश्वर माऊली असा संतांचा जप करतोय. तर याने फायदा काय मला? तर महालाभ होतो. कशाचा? तर मोक्ष मिळतो, हरिपद मिळतं, संतपद मिळतं, आणि अर्थात ते फुकटात मिळतं. का? तर ज्ञानेश्वर माऊली म्हणायला मला काय कष्ट पडतात? तपश्चर्या करण्याला जे कष्ट पडतात त्या कष्टाच्या तुलनेत ज्ञानेश्वर माऊली म्हणणं म्हणजे कष्टरहित आहे. 10,000ची वस्तू 100त मिळाली तर 10,000च्या तुलनेत 100त फुकटच मिळाली. तर तपश्चर्यात जे कष्ट आहे त्या कष्टाच्या तुलनेत ज्ञानोबरायचा जाप करणं म्हणजे कष्टच नाही आहे, म्हणजे फुकटात मिळाली. आणि म्हणून संतांचा नामजप केल्याने तुम्ही पुण्यवंत होता. आणि संतांचा नामजप करण्यात काहीच कष्ट लागत नाहीत. आणि बिना कष्टाचं फुकटात तुम्हाला जगातलं, विश्वातलं सगळ्यात मोठं पद, सगळ्यात मोठा लाभ कोणता लाभ? महालाभ. सगळ्यात मोठा लाभ महालाभ, असा आत्मलाभ, हरिपद अर्थात संतपद मिळतं. अर्थात तुम्ही मुक्त होता. आणि म्हणून संतांचं नामजप सारखं करा. दुसरा फायदा का? तर संतांच्या नामजपानं तुम्ही मुक्त होता, संतच होता, देव होता. आणि हेच महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात की नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. नेघे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. हा महालाभ होतो संतांच्या नामजपानं. पण संतांचं नामजप जर आवसापुनवाला केलं, अमावस्याला ज्ञानदेव आणि पुनवेला तुकाराम, अमावस्याला ज्ञानदेव, पुनवेला तुकाराम, यांनी महालाभ होत नाही. नॉनस्टॉप ज्ञानदेव तुकाराम हा जप असावा. आवसापुनाला घेतलं, उठताना गुडघा दुखलं तर विठ्ठला, त्याला काही अर्थ नाही. नॉनस्टॉप नामजप असावा, नॉनस्टॉप संत जप असावा. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की गोविंद गोविंद मना लागली छंद. तुका म्हणे करा आयुष्याचे मोल, नका विचू बोल नामे विना.
आता बोलण्याची नाही देवाविन काही. हकारोनी सांगे तुका नाम घेतल्याविन राहू नका. आता बोलण्याची नाही देवाविन काही. असं जीवन व्हावं. वाचेल तर ज्ञानेश्वरी, वाचेल तर गाथा, बोलेल तर रामकृष्ण हरी, बोलेल तर ज्ञानदेव तुकाराम. असा पिंड बनावा माणसाचा. वाचेल तर ज्ञानेश्वरी गाथा, बोलेल तर विठ्ठल विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम. असं जीवन बनावं. तुम्हाला फुकटात महालाभ होतो, अर्थात आत्मलाभ होतो, हरिपद मिळतं, संतपद मिळतं. आणि हे फुकटात मिळतंय. फुकटात मिळतंय. काय कष्ट आहेत त्यामध्ये? जेबेला सुद्धा कष्ट द्यायची गरज नाही. तू मानसिक जप करा ना, मनातल्या मनात ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, जय जय रामकृष्ण हरी, मनातल्या मनात म्हणा ना. काय कष्ट आहेत त्यात? म्हणजे फुकटच आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की माझी वाचा क्षणभरही थांबत नाही, सारखा भगवंताचा आणि संतांचा नाम जप करते. सारखा भगवंताचा आणि संतांचा नाम जप करते. आणि त्यामुळे सारखा संतांचा नाम जप केल्यामुळे मला अगाध पुण्य मिळते. या पुण्यामुळं मला पुन्हा भगवंत आणि संतांचं नाम आवडीने घ्यावं वाटतंय. नाम आवडीने घेतलं की पुन्हा पुण्य मिळतंय. पुण्य मिळालं की या पुण्यामुळं पुन्हा भगवंत आणि संतांचं नाम अजून आवडीने घ्यावं वाटतंय. या नामाने पुन्हा अजून पुण्य मिळतंय. हे रहाटगाडगं, ही व्हिसियस सायकल चालूच आहे म्हटले. आणि असं करून माझ्याजवळ एवढं अगाध पुण्य होतं, एवढं अगाध पुण्य जमा झालं. मी एवढा पुण्यवंत झालो की त्या पुण्याच्या बळावर मला महालाभ झाला, अर्थात मला आत्मलाभ झाला. मी आत्मस्वरूप झालो, आत्मस्वरूपाची ओळख पटली, आत्मस्वरूपात विलीन झालो, अद्वैतात गेलो, अर्थात मला आत्मलाभ झाला. अर्थात मला हरिपद आणि संतपद मिळालं. आणि ते फुकटात मिळालं, काही कष्ट न पडतं. आणि मग जसं आपण म्हणतो की पैशावाल्याकडेच पैसा येतो, तशी हरिनामाची गत आहे. पैशावाल्याने कुठं पैसा इन्व्हेस्ट केला तर त्याला लागून पुन्हा नफा आणि पुन्हा पैसा येतो. पैशावाल्याकडेच पैसा येतो. तसं पुण्यवानाकडेच पुण्य येतं, पुण्यवानाकडेच देव येतो. पुण्य आहे त्याच्या बळावर तुमच्या तोंडात नाव आलं, नाव घेतलं पुन्हा पुण्य जीवनात आलं. या पुण्याच्या बळावर पुन्हा नामाची गोडी, या नामामुळे पुन्हा पुण्य, पुण्यामुळे पुन्हा देवाची नामाची आवड, या नामामुळे पुन्हा पुण्य, पुण्यामुळे पुन्हा नाम, नामामुळे पुन्हा पुण्य. एवढं पुण्य जमा होतं, एवढं पुण्य जमा होतं. काय झालं? पुण्यवानाकडेच पुण्य आलं, पुण्यवानाकडेच पुण्य आलं. आणि म्हणून नेघे माझी वाचा तुटी, तुटी होऊ द्यायची नाही. सारखा संत आणि भगवंताच्या नामाचा जाप करा, त्यांनी तुम्हाला पुण्य, पुण्याने पुन्हा संत आणि भगवंताच्या नामाची गोडी, पुन्हा नाम, पुन्हा त्या नामाने पुण्य, पुण्याने पुन्हा संत भगवंत यांच्या नामाची गोडी, त्या नामाने पुन्हा पुण्य. आणि शेवटी मग तुम्ही पुण्यवंत होता. पुण्याचा साठा जसा समुद्रात साठा आहे पाण्याचा, तसा अगाध पुण्याचा साठा, तिथं जलाशयाचा साठा, इथं पुण्याचा साठा. आणि हे फुकटात मिळाले पुण्य. मनातल्या मनात नाम घ्यायला काय लागतं? आणि मग या पुण्याने काय चमत्कार केला, मला काय मिळून दिलं? नॉनस्टॉप नाम घेतल्याने माझी वाचा तुटी घेत नाही, थांबतच नाही. सारखं ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली म्हणते आणि विठ्ठल विठ्ठल म्हणते. फायदा काय? तर महालाभ, अर्थात आत्मलाभ, हरिपद, संतपदाची प्राप्ती. आणि ते फुकटात, काही कष्ट पडत नाहीत. आणि म्हणून आपणही शहाणे व्हा. सारखं ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम या संत नामाचा जाप करा, रामकृष्ण हरी या नामाचा जाप करा. आपण पुण्यवंत व्हाल. आणि पुण्यवंत झाले की तुम्हाला महालाभ होईल, अर्थात आत्मलाभ होईल, हरिपद मिळेल, संतपद मिळेल, जीवन धन्य होईल, जीवनाचं सार्थक होईल. आणि हे आत्मलाभ, हरिपद, संतपद जीवनातली सर्वात मोठी आणि सर्वात शेवटची प्राप्ती असते. त्यापुढं काही प्राप्त करायचं शिल्लक राहिलेलं नसतं. आणि म्हणून महाराज म्हणतायत की मी सज्जनांची, अर्थात संतांची नावं घेतो, संतांच्या नामाचा जाप करतो, त्यामुळे मला अगणित पुण्य मिळालं, मी पुण्यवंत झालो. आणि या संत नामाने
आणि या पुण्याने मला महालाभ झाला, अर्थात मला आत्मलाभ झाला, हरिपद मिळालं, संतपद मिळालं आणि ते फुकटात मिळालं. हे तुम्हालाही मिळावं अशी माझी इच्छा आहे. तुकोबाराय म्हणतात तुम्हालाही अख्ख्या जगाला मिळावं अशी माझी इच्छा आहे. म्हणून तुम्ही संतांचा नाम जप करा, सज्जनांचा अर्थात संतांचा नाम जप करा. फायदा का? तर अगाध पुण्य अर्थात पुण्यवंत व्हाल आणि या पुण्याच्या बळावर, या संतांच्या नामजपाच्या बळावर तुम्हाला हे महालाभ होईल, अर्थात आत्मलाभ होईल, हरिपद मिळेल, संतपद मिळेल आणि ते फुकटात मिळेल, काही न कष्ट पडता मिळेल. आणि म्हणून महाराज म्हणतात की नेगे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. नाम घेता न लगे मोल, फुकटात मिळेल. नेगे माझी वाचा तुटी, महालाभ फुकासाठी. पुढे महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात संत जपानं आणि या पुण्यानं काय फायदा होतो हे अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत की विश्रांतीचा ठाव पायी संतांच्या भाव. विश्रांतीचा ठाव पायी संतांच्या भाव. संतांच्या नामजपानं आम्ही पुण्यवंत झालो किंवा प्रत्येकजण पुण्यवंत होतो या नामजपानं आणि या पुण्याने. संतांच्या नामजपाने पहिला फायदा आम्ही पुण्यवंत होतो या नामजपाने आणि पुण्याने. आम्हाला दुसरा फायदा काय? तर आम्हाला महालाभ होतो. कशाचा? तर आत्मलाभाचा, हरिपदाचा, संतपदाचा. आणि तिसरा फायदा होतो संत शरणागतीने अर्थात संतांच्या नामस्मरणाने, संतांच्या चरणावर लोळल्याने आम्हाला विश्रांती मिळते. संतांच्या नामजपाने, संतांच्या चरणस्पर्शाने किंवा संतांच्या पायावर नुसता भाव ठेवल्याने आम्हाला विश्रांती मिळते. विश्रांती मिळते. ज्ञानोबाराय सांगतात की तुम्हाला विश्रांती हवी असेल तर काय करा. माऊली लिहित आहेत, श्लोकाक्षर द्राक्षलता, मांडव झाली आहे गीता, संसार पथश्रांता विसवावया. तुम्ही संसार करताना दमलेत, शिनलेत, भागलेत आणि तुम्हाला विश्रांती हवी तर तुम्ही गीतेच्या, ज्ञानेश्वरीच्या, श्लोकाच्या, ओव्याच्या या द्राक्षरूपी वेलीखाली येऊन बसा. गीतेचे श्लोक, ज्ञानेश्वरीच्या ओव्या ह्या द्राक्षाच्या वेली आहेत. या वेलीने मांडव केला, या मांडवाने गार सावली दिली, या मांडवाखाली येऊन बसा. श्लोकाक्षर द्राक्षलता, मांडव झाली आहे गीता, संसार पथशांता विसवाव्या. हे गीतेचे श्लोक, ज्ञानेश्वरीच्या ओव्या हेच द्राक्षाच्या वेली यांनी मांडव केलाय. विश्रांती हवी तर या गार सावलीत मांडवाखाली येऊन बसा, तुम्हाला विश्रांती मिळेल. श्लोकाक्षर द्राक्षलता, मांडव झाली आहे गीता, संसार पथश्रांता विसवावया. संसार करताना सिनलेत, भागलेत, दमलेत, विश्रांती हवी. ज्ञानेश्वरी वाचा, गीता वाचा, पूर्ण विश्रांती मिळेल. संतांचा नाम जप करा, पूर्ण विश्रांती मिळेल. देवाचा नाम जप करा, पूर्ण विश्रांती मिळेल. संतांच्या चरणावर लोळा, संतांच्या चरणावर विश्वास ठेवा, पूर्ण विश्रांती मिळेल. तुकोबाराय हेच सांगतात, विश्रांतीचा ठाव पायी संतांच्या भाव. एका संताशिवाय काही न आवडणं, एका देवाशिवाय काही न आवडणं हा भाव असतो, हा शुद्ध भाव असतो. अशा शुद्ध भावना देव भेटतो. तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव. आणि असा संतांच्या ठिकाणी ठेवलेला भाव तुम्हाला देवाची प्राप्ती करून देतो, तुम्हाला देवच बनवतो आणि तुम्हाला विश्रांतीही देतो. काही न आवडणं, फक्त देवाचं नावच आवडणं हा भाव असतो, हा शुद्ध भाव असतो. काही न आवडणं, फक्त संतांचं नामच आवडणं हा शुद्ध भाव असतो. आणि शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. मुक्ताबाई. तुका म्हणे भाव जवळी धरून आणि देव. म्हणून भगवंताच्या, संतांच्या चरणावर भाव ठेवा. हा भाव ठेवणं म्हणजे काही न आवडणं, फक्त भगवंताचं नाम आवडणं हा शुद्ध भाव आहे. काही न आवडणं, फक्त संतांचं नाम आवडणं हा शुद्ध भाव आहे. आणि असा संतांच्या चरणावर भाव ठेवला की तुम्हाला संत संतच बनवतात, तुम्हाला मुक्त करतात आणि तुम्हाला विश्रांतीही लाभते. म्हणून संतांचा नाम जप करा, संतांच्या चरणावर भाव ठेवा, तुम्हाला विश्रांती मिळेल. संसारात पडलेलं कष्ट निघून जाईल. हा तिसरा फायदा आहे संत नामजपाचा, सज्जनांच्या नामजपाचा. आणि शेवटी तुकोबाराय अभंगाच्या 4थ्या चरणात 4था फायदा सांगतात. आणि महाराज लिहित आहेत की तुका म्हणे पापे जाती संतांच्या जपे. तुका म्हणे पापे जाती संतांच्या जपे. तुम्ही संतांचा नामजप करा, तुम्ही संतांचा नामजप करा. 4था फायदा काय होईल की तुमचं खरडून पाप निघून जाईल, तुमचं पाप निघून जाईल. आणि पाप निघून गेलं, पदरी पाप असेल तर वासना वाईट आहे, पाप असेल देव आवडत नाही, देवाचं नाव आवडत नाही, पण पाप निघून गेलं
आणि संतांचं नामजप चालू आहे, पाप निघून गेलं, पुण्य आलं, तुम्हाला देवाचं संतांचं नाम घ्यावं वाटेल. कारण पदरी पुण्य असेल तर देवाचं नाव घ्यावं वाटतं. म्हणजे देवाचं नाव घ्यायला परमार्थाला जे पाप आडवं येते ते संतांच्या नामजपाने पाप निघून जाईल, जीवनात पुण्य येईल, तुम्ही परमार्थाला लागाल. आणि मग संतांचा नामजप करा, पाप नाहीसं होईल. आणि मग महाराज म्हणतात की तुका म्हणे पापे जाती संतांची अजपे, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. सारांश, सज्जन म्हणजे संत. संतांना सज्जन म्हणतात. आपण सुरुवातीला सांगितलं सत अधिक जन, पण इथं शेवटच्या चरणात तुका म्हणे पापे जाती संतांची अजपे, यावरूनही कळतं की सज्जन तुकोबारांनी संतांनाच म्हटलंय. तिसऱ्या चरणात म्हटलंय विश्रांतीचा ठाव पायी संतांचे अभाव, म्हणजे 2 चरणात संत शब्द आलाय. यावरूनही सिद्ध होतं की सज्जन हा शब्द संतासाठी वापरलाय. तर सज्जन म्हणजे संत. तुम्ही सज्जनाचा अर्थात संतांचा सातत्यानं नामजप करा. त्याचा फायदा काय, तर तुम्ही पुण्यवंत होता, तुमच्या जीवनात गडगंज पुण्य येतं. हा पहिला फायदा. या पुण्याच्या बळावर आणि या संत नामजपानं तुम्हाला महालाभ होतो, अर्थात आत्मलाभ होतो. हरिपद आणि संतपदाची प्राप्ती होते, तुम्ही मुक्त होता. हा दुसरा फायदा. आणि याच पुण्यानं आणि संतांच्या नामजपानं तुम्हाला विश्रांती मिळते, तुमचं मन स्थिर बनतं, तुमच्या जीवनातल्या अडचणी निघून जातात, तुम्हाला विश्रांती मिळते, निवांतपणा मिळतो, तुम्ही स्थिरावता. हा तिसरा फायदा. आणि याच संतांच्या नामजपानं चौथा फायदा तुकोबाराय सांगतायत आणि महाराज लिहित आहेत की तुमच्या पदरी असलेलं तुमच्या पदरी असलेलं पूर्ण पाप खरडून निघून जातं. चौथ्या चरणात महाराज सांगतायत की संतांच्या नामजपानं तुमच्या पदरी असलेलं पाप खरडून निघून जातं, तुम्ही पापमुक्त होता. आणि पाप निघून गेलं, संत जपाने पाप निघून गेलं की संत जपानं पुन्हा पुण्य येऊ लागतं. आणि पुण्य आलं की तुम्हाला देव आवडतो, संत आवडतात. मग तुम्ही संतांचा आणि देवाचा नामजप करू लागता. मग नामजपानं पुन्हा पुण्य, या पुण्यानं संतांनी देव आवडतात. संतांनी देव आवडले की त्यांचं नाव घेता. नाव घेतलं की पुन्हा पुण्य, पुण्यानं पुन्हा नामाची गोडी, पुन्हा नाम घेता. नाम घेतलं पुन्हा पुण्य, पुण्यानं पुन्हा नामाची गोडी, पुन्हा देवाने संताचं नाव घेता. देवाने संताचं नाव घेतलं की पुन्हा पुण्य, पुण्यानं पुन्हा देवाने संत यांच्या नामाची आवड, या नामानं पुन्हा पुण्य. दिस इज कॉल्ड ॲज अ व्हिशियस सायकल. हे चक्र चालूच असतं. पुण्यानं नामाची आवड, नामाने पुण्य, पुण्याने नामाची आवड, नामाने पुन्हा पुण्य. हे पुण्याने नाम, नामाने पुण्य हे चालूच राहतं. तुम्ही पुण्यवंत बनता. आणि पुण्यवंत बनले की तुमच्यासारखे श्रीमंत तुम्हीच. या पुण्याच्या बळावर, पुण्य कॅश आहे, पुण्य चलन आहे, तुम्ही संसारिक आणि परमार्थी काही वस्तू प्राप्त करू शकता. या पुण्यानं, संताच्या नामजपानं तुम्ही पुण्यवंत बनता. आणि या पुण्यानं संसारात पाहिजे त्या वस्तू आणि पद्धत तुम्हाला मिळतातच, पण परमार्थातले सगळ्यात मोठं पद हरिपद आणि संतपद तेही तुम्हाला मिळतं. तुम्ही मुक्त होता, जीवन धन्य होतं. आणि म्हणून पुण्यवंत होण्याचा प्रयत्न करा. आणि पुण्याने सगळं मिळतं. तर पुण्यवंत व्हायचं कसं, तर घेता सज्जनांची नावे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. पुण्यवंत व्हा तर कसं व्हा, तर घेता सज्जनांची नावे. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोली लिहिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठला 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 विठ्ठला. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम.